गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेली नोकर भरती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आता कंबर कसली असून वर्ग 1 ते वर्ग 4 मधील किमान 400 रिक्त पदे भरण्याच्या आता तयारीला सुरुवात झाली आहे. मागील 2 वर्षात महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर रवी लांडगे यांनी तातडीने रिक्त पदे भरण्याचे आदेश काल प्रशासनाला दिले. महापालिका निर्माण झाल्यानंतर 1986 मध्ये जेव्हा पहिल्यांदा लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणजे नगरसेवकांचा अंमल पालिकेत सुरू झाल्यानंतर नगरसेवकांच्या शिफारसीने मागेल त्याला नोकरी मिळायची. 1986 ते 92 या काळात सर्वाधिक भरती झाल्याचा तेव्हा विक्रम मांडला गेला होता. एका नगरसेवकांनी किमान 25 ते कमाल 50 जणांना पालिकेत नोकरीला त्या काळात लावले होते. लेखी परीक्षा, मुलाखती, गुणवत्ता निकष आदी काही एक प्रकार तेव्हा नव्हता. त्यावेळी नोकरीला लागलेली ही सगळी मंडळी कोण 30 वर्ष तर कोण 35 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्याने मागील 2 वर्षात पक्षांचा थवा उडून गेल्याप्रमाणे थोडक्यात अचानक शाळेचा अख्खा वर्ग रिकामा व्हावा तशी मागील 2 वर्षात पालिका प्रशासनाच्या कामकाजाची स्थिती झाल्याचं चित्र आहे. तसं पाहिलं गेलं तर 5000 पदे पालिकेत रिक्त आहेत. परंतु एवढी पदे भरली तर आस्थापना खर्च, पगाराचं गणित व पालिकेचं बजेट याचा ताळमेळ बसणं अवघड ठरणार आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व विभागातील जी महत्त्वाची पदे भरणे आवश्यक आहे अशा 400 पदांच्या जागा भरणे अत्यावश्यक ठरल्याने त्या पदांची भरती केली जाणार असल्याचं महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी पिंपरी चिंचवडशी न्यूजशी बोलताना स्पष्ट केलं. लठ्ठ पगार, शनिवार रविवार सुट्टी, सार्वजनिक सुट्ट्यांची चंगळ, शिवाय जोडीला प्रतिष्ठा व समाजात मान अशा प्रकारे पिंपरी पालिकेत नोकरी करणाऱ्यांची 5ही बोटे तुपात आहेत असं बाहेर म्हटलं जातं. वास्तविक राज्य शासनाने पिंपरी महापालिकेतील 11,000 पदांच्या भरतीला यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. कर्मचारी भरती प्रक्रियेसंदर्भात पालिकेने बनवलेल्या आकृतीबंधाला शासनाच्या नगरविकास खात्याची मंजुरी देखील आहे. एक आठवणीतील किस्सा म्हणजे 6 वर्षापूर्वी पालिकेने नोकर भरतीसाठी जाहिरात देऊन अर्ज मागवले होते. त्यावेळी राखीव गटासाठी 300 तर खुल्या गटासाठी 600 रुपये DD व ऑनलाईन स्वरूपात पालिकेने मागवले होते. तेव्हा पालिकेकडे जमा झालेली रक्कम चक्रावून टाकणारी होती. इतक्या बेरोजगारांच्या ओढ्या पालिकेची नोकरी मिळवण्यासाठी तेव्हा पडल्या होत्या. पुढे तब्बल 1.5 वर्षानंतर काही कारणाने ही भरती झाली नाही. मग पालिकेने सर्वांना पैसे परत करून टाकले होते. असो, तर आता भरण्यात येणारी 400 पदे ही वर्ग 1 ते वर्ग 4 ची असून लेखी परीक्षा, मुलाखती या निवड व निकष चाचणीतूनच उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. पिंपरी पालिकेची नोकरी ही प्रतिमा, प्रतिष्ठा व उंची वाढवणारी ठरत असल्यानं संपूर्ण राज्यातून येथे नोकरी मिळवण्यासाठी पुन्हा उड्या पडणार असल्याचं चित्र लवकरच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.